नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागाच्या प्रोमोमध्ये सुनीताला चांगलंच माननीने खडसावलेलं आहे. तर सुनीताला म्हणत असते, माझ्या सुनेबद्दल नको नको ते मला गोष्टी सांगितल्यास आणि तू जसं सांगितलंस तसं त्यातलं काहीही नाही आहे. तू का माझ्या मनामध्ये ह्या गोष्टी भरवल्या? यावरती सुनीताचं स्पष्ट मत असतं आणि ती म्हणते, मला दुसऱ्याच्या मनामध्ये काय चाललंय हे लगेच कळतं मला. मी इतकीही बावळट नाही आहे. यावरती दोघी मैत्रिणींमध्ये वाद चालू झालेला आहे आणि कोण खरं आणि कोण खोटं हे मानिनीला समजणं आता खूपच अवघड झालेलं आहे. किचनमध्ये दोघेही भाऊ असतात आणि त्यानंतर जीवाला पार्थ म्हणतो की काव्याची तब्येत रात्रीपासून बिघडलेली आहे. काय झालंय माहिती नाही आहे, पण ऑफिसमध्येही जायचं आहे. एक इम्पॉर्टंट मीटिंगसुद्धा आहे. काय करावं सुचत नाही आहे. मला असं वाटतंय. त्यानंतर लगेच जीवा म्हणतो, म्हणजे तुझं म्हणणं आहे का मी काव्याजवळ थांबावं? असं काही असेल तर मला सांग दादा, मी तुझी नक्कीच मदत करेल. तर पार्थचं बोलणं वेगळंच असतं आणि जीवाला त्याचं बोलणं वेगळंच वाटायला लागलेलं आहे. काव्याची तब्येत बरोबर नसल्यामुळे पार्थचा जीव मात्र खालीवर होत असतो आणि काव्या पार्थला म्हणत असते, का तुम्ही माझ्या सतत मागे पुढे करत असता? आणि हे वाक्य ऐकून माननीला मात्र खूप राग येतो. सतत माझ्या मागे पुढे असं करत नका जाऊ आणि मी तुम्हाला सांगतही नाही. प्लीज जा तुम्ही इथून. खूप रूडली पार्थशी काव्या बोलत असते आणि तिचं हे सगळं बोलणं मात्र माननीने ऐकलेलं आहे आणि माननीला आता इथे प्रचंड राग आलेला आहे. नात्यातला गुंता सुटेल की आणखीन गुंता वाढेल?